नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रमोद शाक्य आणि मी एक नवीन लेसन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. विषय आहे मराठी आणि क्षेत्र आहे करिक्युलर आणि हा जो लेसन आहे तो प्री प्रायमरी गटातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. या गटातील विद्यार्थ्यांचं वय आहे 4 ते 8 या वयोगटातील मुलं असणार आहेत आणि विषयाचं नाव आहे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हातारीची गोष्ट. तर आता ही गोष्ट शिकवण्यापूर्वी मी या गटातील विद्यार्थ्यांची करंट लेवल घेतली. त्या करंट लेवलनुसार मी विद्यार्थ्यांचे 2 गटामध्ये विभागणी केली, गट अ आणि गट ब. गटमध्ये असणारे विद्यार्थी हे गट बमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडे हुशार आहेत आणि ब गटमध्ये असणारे विद्यार्थी हे थोडे डल आहेत. त्यामुळे त्यांची विभागणी मी 2 गटामध्ये केली आणि त्या पद्धतीने त्यांची करंट लेवल लिहिली. काही विद्यार्थी सूचनांचे पालन करतात, काही विद्यार्थ्यांना पाळीव प्राणी माहीत आहेत, कुत्रा, मांजर, गाय हे प्राणी विद्यार्थ्यांना माहीत आहेत. तर गट ब मधील विद्यार्थी शाब्दिक सूचनांचे पालन करतात. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना फक्त पाळीव प्राणी आहेत किंवा प्राणी आहे ही फक्त संकल्पना माहीत आहे. आता आपण पाहणार आहोत या लेसनचे विशिष्ट उद्दिष्ट म्हणजे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. म्हातारीची गोष्ट शिक्षकांनी 30 मिनिटं शिकवल्यानंतर पाठांती चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या विषयावरती आधारित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यास अ गटातील विद्यार्थी 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्नांची उत्तरं शाब्दिक सूचनांच्या आधारे देतील, तर ब गटामधील विद्यार्थी 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्नांची उत्तरं हे सांकेतिक खुणांच्या सहाय्याने सांगतील अशी आपण अपेक्षा ठेवलेली आहे. त्याचबरोबर इथे क्लासरूम अरेंजमेंटसुद्धा दाखवलेलं आहे. शिक्षक आणि विद्यार्थी आणि ह्या लेसनसाठी जे आपण साधनं वापरणार आहोत त्यामध्ये चार्ट, फ्लॅश कार्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे मास्क, चेहरे आणि भोपळा. आणि या पाठासाठी आपण प्रेरणा देताना विद्यार्थ्यांना एक आपण इथे गोष्ट सांगणार आहोत, जी गोष्ट ते विद्यार्थ्यांना पहिलेच माहीत आहेत. ससा आणि कासव यांची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना आपण प्रेरित करणार आहोत की अशा प्रकारे तुम्हाला जर ही गोष्ट माहीत आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगता यायला पाहिजेत, तुम्हाला माहीत पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला कोणी जर विचारलं की एखादी गोष्ट सांग पाहू तर तुम्हाला छानपैकी गोष्ट सांगता यायला पाहिजेत. त्यासाठी आज मी तुम्हाला नवीन एक गोष्ट शिकवणार आहे, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. अशा प्रकारे सांगून शिक्षक प्रेरित करतील. आता पाठ प्रत्यक्ष शिकवायला शिक्षकांनी सुरुवात केली आहे. त्यामध्ये शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती आपल्याला लिहावी लागते. म्हातारीची गोष्ट ज्या पद्धतीने फ्लो होणार आहे त्या पद्धतीने आपण त्या गोष्टीच्या टप्प्यामध्ये विभागणी केली आणि पहिला टप्पा असणार आहे की प्रशिक्षणाचे शिक्षक वर्गात येतील, विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतील आणि आनंदायी वातावरण तयार करतील. सेकंड स्टेपमध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना पाठाची ओळख करून देतील. नंतर प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना ससा आणि कासवाची गोष्ट सांगून पाठासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करतील. आता आपण डायरेक्ट प्रत्यक्षात आपण प्रोसिजर पाहणार आहोत. ह्यामध्ये शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती ज्या पद्धतीने ही गोष्ट पुढे फ्लो होणार आहे त्या पद्धतीने आपल्याला शिक्षक विद्यार्थ्यांना काय सांगणार आहेत ते लिहायचे असते आणि विद्यार्थी शिक्षकांना कसा प्रतिसाद देणार आहेत ते आपण विद्यार्थी कृतीमध्ये लिहायचे आहे. तर इथे पहिल्या पेजवरती मी 5 स्टेपमध्ये पुढे ही गोष्ट अशीच फ्लो होत जाते. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हातारीला जंगलामध्ये कोल्हा भेटतो, नंतर म्हातारीला जंगलामध्ये वाघ भेटतो आणि त्या दोघांनाही म्हातारी पाहून घाबरते. ते दोघंही म्हातारीला मी आता तुला खातो असे म्हणतात. त्याचबरोबर म्हातारी त्यांना वचन देते की मी माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग येताना मला खा असे म्हणून म्हातारी तिथून दोघांनाही वचन देऊन पुढे जाते. तर ही जी गोष्ट आपल्याला माहीत आहे त्या गोष्टीची आपण ज्या सिक्वेन्समध्ये ही गोष्ट आहे त्या सिक्वेन्समध्येच आपल्याला त्याचे छोट्या भागामध्ये विभागणी करायचे आणि त्या प्रत्येक भागाचे आपण विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या असतात. तर इथे शिक्षक कृतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना त्या वेळेला वाघाचे, कोल्ह्याचे, म्हातारीचे आपण मास्क लावून दाखवणार आणि त्यांची ॲक्टिंग करून दाखवणार, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचं संभाषण समजलं पाहिजे. तर ही शिक्षक कृतीमध्ये अशा प्रकारे आपण लिहायचे असते. ही गोष्ट शिकवत असताना आपण काळजी घेतली पाहिजे की विद्यार्थ्यांना ही गोष्ट समजत आहे की नाही, यासाठी मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांना विद्यार्थ्यांना पाहिजे तिथे तो आपण शाब्दिक सांकेतिक आधार पण आपण दिला पाहिजे आणि हळूहळू विद्यार्थ्यांचा सराव आपण वाढवला पाहिजे.
आणि दिलेला आधार आपण कमीही केला पाहिजे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतंत्रपणे देण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. मुलांना मध्ये शाबासकीही देणे महत्त्वाचे आहे, तेही आपण मध्ये दिले पाहिजे. तर इथे शिक्षक कृती आणि एका साईडला विद्यार्थी कृती. तर शिक्षकांनी जी सूचना दिली आहे त्या सूचनेला विद्यार्थ्यांकडून काय प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे याची आपण मांडणी या विद्यार्थी कृतीमध्ये आपण केलेली आहे. तर शक्यतो तुम्ही पाहिलं असेल तर इथे प्रत्येक ठिकाणी दोन्ही गटातील विद्यार्थी काळजीपूर्वक ऐकतील किंवा काळजीपूर्वक प्रतिसाद देतील असे